मातंग ऋषी त्या अरण्यात राहत होते, परंतु शबरी माता त्यावेळेस 9 वर्षाची होती. ज्यावेळेस मातंग ऋषी हे शबरी मातेचे गुरुवर्य आहे. आणि ज्यावेळेस त्यांची भेट झाली ना, शबरी माता रोज सडा रांगोळी करायची, परंतु न दिसता, गुरुजींना न दिसताच बाहेर निघून जायची. एक दिवस गुरुजींनी खिडकीतून पाहिलं का, अरे कोणीतरी सडा रांगोळी करतं, परंतु तो व्यक्ती मला दिसत नाही. आणि जवळ आले आणि विचारलं की बाळा तुझं नाव काय? तिने सांगितलं की दादा गुरुजी मी शबर राजाची मुलगी आहे हो, शबरी माझं नाव आहे. परंतु आई बापाने सांगितलं की या मुख्य जनावरांना विकून माझं लग्न करायचंय, परंतु मला लग्न नाही करायचं. सर्व हकीकत तिने गुरुजींना सांगितली. आणि हकीकत सांगितल्यानंतर मातंग ऋषींनी सांगितले की बेटा तू इथं राहा. अनेक दिवस शबरी मातेने मातंग ऋषीची सेवा केली, परंतु मातंग ऋषींनी सांगितले की बाळा आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे, म्हणजे कुटिया सोडून जाण्याची वेळ झालेली आहे, तू इथं निवास कर. आणि शबरी मातेने सांगितलं, ज्यावेळेस शबरी माता 9 वर्षाची होती, शबरी मातेने सांगितलं की या मोठ्या अरण्यामध्ये, इतक्या मोठ्या अरण्यामध्ये बाबा तुम्ही मला एकटीला सोडून जाताय ना, जाऊ नका गुरुदेव, जाऊ नका. पण गुरुदेवांनी सांगितलं की अरे बाळा काळजी करू नको, या भूमीमध्ये या अरण्यामध्ये कोणा आयऱ्या गैऱ्या लुंग्या सुंग्याची यायची ताकद नाही. इथं जो पण येईल ना तो या जगाचा मालकच येईल, हे लक्षात ठेव. गुरुजींच्या शब्दावर लक्ष ठेवलं. आणि 82 वर्ष, वयाच्या 82व्या वर्ष होईपर्यंत शबरी मातेने प्रभू श्री रामांची वाट बघितली. आणि ज्या प्रभू श्री रामांना रात्रीतून राज्य